मला बरेच जणांचे फोन आले की हे तुम्ही कसं घडवलं. मी म्हणलं मी काही घडवलेलं नाही, हे घडून आलेलं आहे. मी कोण घडवणार, हे घडवलेले सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. यांनी ते घडवले. जो जे वांछिल तो ते लाहो. काही जण म्हणले मला मशालीवर लढायचं आहे. ओके. काही जण म्हणले घड्याळ पाहिजे, घड्याळ घेऊन टाका. घड्याळाचे कार्यकर्ते, घड्याळाबद्दल प्रेम असणारे, घड्याळ मागितलं. काही जण म्हणले मग बाणाने काय केलं, बाण आम्हाला पाहिजे, बाण घेऊन उभा राहा. तुतारी आणि घड्याळ एकच आहे. वर झालं तर आपल्या इथं का नको. ते म्हणले वेगळे तुतारी लोक गळ्यात आहेच तुतारी. असं हे सगळं जमून आलेलं आहे. हे काही वडून ताणून काही आलेलं नाही. काय वकील साहेब आहेत आमचे बोधले महाराज, बरीच चर्चा झाली. त्याप्रमाणे हे या पद्धतीनं हे सगळं मेळा जमून आलेला आहे. आणि मग ती सगळी चांगली चांगली फुलं चांगल्या दोऱ्यात गुंफायचं काम, सुईचं काम मी केलं. आणि हे केल्याशिवाय या तालुक्याला आता पर्याय नाही. सत्तेचा धाक दाखवून काम राहिलं बाजूला, पण त्रास, चांगलं काम करणाऱ्याला त्रास देणे ही भूमिका म्हणजे तालुक्याचा विकास नसतो. विधानसभेत अनेकांना पदाधिकारी होण्यासाठी मदत केली. मी माणसं मोठी केली आहेत, मी स्वतः मोठा झालेलो नाही. आणि हेच खरं असतं. आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, प्रपंचाला लागला पाहिजे. त्याच्या उद्योग जो काही करत असेल त्याला आपण मदत केली पाहिजे. त्याला दाबायचं काम करायचं नाही. कधी तुम्ही जेवढं दाबाल तेवढं ते उफाळून येतं. चेंडू जेवढा आढळाल त्याच्या दुप्पट उंच जातो. म्हणून दबावाचं राजकारण कधी कुठं चाललेलं नाही आतापर्यंत. म्हणून तुम्ही सगळेजण एवढ्या विश्वासानं या ठिकाणी आहे. तर काही जणांना कुठेतरी हुक अडकलेला आहे, काहीतरी असेल त्रास. गेला ना बाबा, दिल्या घरी सुखी राहा. काही सुद्धा आमच्या मनात काही रोष राहणार नाही, ग्रज राहणार नाही, बदलेची भावना राहणार. आणि उठ सूट आता आपला विरोधक शिवाजी महाराजांचंच नाव, त्यांचे किल्ले काय, आणि निवडणूक कुठली आहे. निवडणूक जिल्हा परिषदेची आहे, पंचायत समितीची आहे. शिवाजी महाराजांनी एकातरी किल्ल्याला आपलं नाव दिलं का. आता महाराज आहेत. पुस्तक किती वाचले, एखादा तरी गुण त्याच्यातला आला तरी पुष्कळ. उठसूट काय म्हणजे विषय कुठला आहे आणि काय बोलायचं. मला तर काय हे मुद्दे जर भाषणातले काही त्यांनी बोललेलं माझ्यापाशी आले तर उत्तर सुद्धा देऊ वाटत नाही. इतके बालिश आहे. लहान मुलं सुद्धा समजून बोलते ते आजकाल. आता म्हणलं, सांगितलं त्यांनी की मी कुठल्या उमेदवाराला खर्चाचं विचारलं नाही. होय, विचारलं का कुणाला, असं कोण म्हणणार आहे तिथे. हो विचारलं म्हणाल का कोणी.
इथं लोकशाही आहे, इथं मोकळ्या मनाने बोलते. त्यांना माहिती आहे हे माणूस ऐकून घेणार आहे. आणि आता काय, जिथं माझा आयुष्यात रुपयाशी कधी संबंध झाला नाही गणेश, असं मोकार बोलायची सवय लागलेली विरोधकाला. आणि मग काय ती कुठं माझ्या मुलाला एवढीच ठेवतो इस्टेट आणि बाकीचे सगळं वाटून टाकतो वगैरे. काय आता तुम्हाला कुणी मागायला तरी आलंय का की मला तुमचा 1 एकर द्या? धाडस तरी आहे का मागण्याचं? ती काय म्हणते ते, तुम्ही माग दरवेळेस गाड्याचं त्या उदाहरण सांगितलेलं होतं. आपल्या तालुका सोडून बाहेरच्या कुठल्या तरी पाटलाचं होतं ते उदाहरण. आपल्या तालुक्यातली पाटलं चांगली आहेत. ते तुला सोन्याचं कड घालतो, वर्षभर नीट राहा, उसाला पाणी दे, तुला पेहराव करतो, सिल्कचा आणतो, पालकोलचा फेटा देतो. पूर्वी होत ती. महिना 2 महिने झाले गडी विचारायचं काय झालं मालक सोन्याचं कड? आज वेळा आहेस का? दारं धारताना पडलं म्हणजे काय घ्या. पण त्याने म्हणायचं मालक ते सिल्कचा शर्ट शिवतो म्हणले होते, धोतर सिल्कचं. अरे ते दारं धारताना खराब होईल. शेवट ते सगळं ती म्हणतो मालक धोतराचं काय? अरे ते सुद्धा काय अवघड आहे. आता तू दारं धरताना चिखलात शेवटी ते म्हणतो तुमचं मला काही नको, माझं धोतर तरी मला राहू द्या. एवढंच उत्तर आहे त्या प्रश्नाचं. यांनी जे केलं भाषण त्याचं. कोण मागतंय कुणाची इस्टेट? आणि असं आज ते सुचलंय का? ह्याच्या आधी का नाही सुचलंय? पण आणि विकासाचं बोलायचं, 40 वर्ष आम्ही केलेल्या सगळ्या गोष्टीवर तर तुम्ही बघताय. तुम्हाला जर ते दिसत नसेल तर आंधळेपणाला म्हणायलाच पाहिजे. एक साधं उदाहरण, कारी तलाव नेहमी भरून लवकर वाहतो, बरोबर आहे पावसाळ्यात. तर ते वाहणारं पाणी ज्याला जास्त कॅचमेंट नाही त्या तळ्यात पाझर तलावात नेण्याचं काम मी केलं आणि त्या खालची जमीन बांधली. किरकोळ उदाहरण. असे कितीतरी. या तालुक्यातला पहिला सिमेंट बंधारा निळकंठेवर, त्या ठिकाणी निळकंठेश्वराच्या मंदिराच्या खाली पहिला झाला. तिथपासून अनेक सिमेंट बंधारे, कोल्हापूर बंधारे या तालुक्यात केले गेले. पण म्हणायचं काय केलं 40 वर्ष? पाणी पिता येते. अनेक गावच्या, जवळजवळ सगळ्या गावच्या पाणी पुरवठा योजना काही काही 2 वेळा 3 वेळा अशा सुद्धा केल्या गेल्या. सगळ्यात सांगायचं तर हे बोलणारे माझे कार्यकर्ते होते. मी नसता पाठिंबा दिला. अरे तुम्ही 2 वेळा आमदार आणि अनेक जण तुमचे बरोबर आहे, ते माझेच कार्यकर्ते, मीच मोठे केलेले. तुम्ही सुद्धा 2दा आमदार झाले. माझा कार्यकर्ता म्हणून मी संधी दिली म्हणूनच आहे. तर विकास हा, आणि विकास आता हा मुद्दा 40 वर्ष तर आपण करत आलोय. पण इथनं पुढं त्याही पेक्षा जोरात आता तुम्ही हे निवडून येणारे सत्तेतले सहभागी होणारे, त्यामुळे तुम्ही निधी आणणार आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार. आणि तुम्ही आता सत्तेतले सहभागी आहात तिथले सर्वजण. आणि त्यामुळे तुम्ही चिंता इथनं पुढे करायचं कारण नाही. आणि कोणतरी म्हणलं रिमोट आमच्याकडे, पण सेल पण आमच्याकडे आहे.
रिमोटला असेल लागतो. तसं काही मी म्हणत नाही, कारण ह्या आपलं भांडण कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. कुठल्याही मोठ्या माणसाचं नाव घेऊन टीका करायला किती 1 मिनिट लागत नाही, पण आपली बी तेवढी लायकी असावी लागते, ओळखणारा मी माणूस आहे. त्याच्यामुळे आपलं भांडण हे विनाशकारी विध्वंसक प्रवृत्ती विरोधाची आपली लढाई आहे, आणि ती आपण लढायची आहे पूर्ण ताकदीने. तुम्ही माझ्यासाठी जीवाचं सगळ्यांनी रान केलं. किती चाळण्या गाळण्या कात्र्या लावून सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळं 6,500 आपला सगळ्यांचा विजय झाला. किती कात्र्या, किती गाळण्या, म्हणजे त्यालाच कात्र्या गाळण्या म्हणायचं. बोगस मतदान लावणे, करणे, खोटी नाव, इकडचं नाव तिकडं, तिकडचं नाव इकडं. ते सुद्धा आता नीट लक्षात ठेवा. गावातले कोण आहेत, बाहेरचं कोण आलंय, त्याचा बंदोबस्त करायचा ती तुमच्या पद्धतीनं करा. ते होऊ शकतं. आणि दडपशाही वगैरे इथं कोणतरी म्हणलं भिवू नका, ऐका बेहणारे असतात काय गावात? अरे हलगट सुद्धा माळरानावर चरताना तिथं कधी माघार घेत नसतं. गावातल्या गावात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, आणि कोण बाहेर नाही येणाऱ्याची शामत नसते तसं गावात येऊन काय करायचं, आणि तसं करू नये बिकून. आणि आता संयमाची भूमिका असल्यामुळे आपणही आपला संयम ढळू द्यायचा नाही. पूर्वी कधी ढळू दिला नाही. मधून अधून कसं एखादा जसे ताटाला चटणी लागते किंवा ठेचा लागतो, त्याप्रमाणे एखादा दुसरा शब्द जातो माझा, जातो तो जातो. मी परत ते असं बोललोच नाही असं मी म्हणणाऱ्यातला नाही.